हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 13 जानेवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 13 जानेवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतो बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पहिली जी न्यूज आहे ती हेट स्पीच रिलेटेड आहे. आता पहिल्यांदा तर ही कन्सेप्ट समजून घ्या की हेट स्पीच नेमकं काय आहे आणि हे का न्यूजमध्ये. हेट स्पीच म्हणजे एखाद्या समूहाबद्दल किंवा एखाद्या धर्माबद्दल किंवा एखाद्या कम्युनिटीबद्दल द्वेष निर्माण करणारी भाषा बोलणं, याला आपण हेट स्पीच म्हणू शकतो खऱ्या अर्थानं. आत्ताची कन्सेप्ट ही आहे. समजून घेत असताना याची डेफिनेशन जर करायची झाली तर ही डेफिनेशन आपण करू शकतो. तसं हेट स्पीचचा अर्थ तसा विचार केला तर एखाद्याबद्दल चुकीचे बोलणं, एखाद्याबद्दल द्वेष निर्माण करणारं बोलणं, ह्याला सुद्धा हेट स्पीच आपण म्हणू शकतो. परंतु हे न्यूजमध्ये का आले, ही कन्सेप्ट न्यूजमध्ये का आली विशेष करून, तर हरिद्वारमध्ये धर्म संसद ऑर्गनायझेशननं जे काय हिंदू धर्माचे ऑर्गनायझेशन तिथं एकत्रित झाले होते लोक, त्यांनी जे त्या व्यासपीठावरती चुकीचं शब्द बोललं मुस्लिमांबद्दल, म्हणजे मुस्लिमांना या देशातून साफ करायला पाहिजे, त्यांचं जिनोसाईड म्हणजे त्यांची कत्तल करायला पाहिजे, अशा प्रकारची भाषा बोलली गेली. परंतु त्यांना आत्तापर्यंत पोलीस डिपार्टमेंटनं काही कारवाई त्यांच्यावर केली नाही ना. म्हणजे होम मिनिस्टरनं त्याच्यावरती काय कारवाई केली. आणि त्याच्याच रिलेटेड मग हा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये विशेष करून आपले जे चीफ जस्टिस आहेत NV रामण्णा यांनी हे सांगितले की आत्तापर्यंत त्यांना का तुम्ही अरेस्ट केले नाही, असं पोलिसांना नोटीस बजावलेले पाहावयास मिळते, उत्तराखंड पोलिसांनी, दिल्ली पोलिसांना. त्याचबरोबर मिनिस्टर ऑफ होम अफेअर जे आहे म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालय जे आहे त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टानं प्रश्न याच्याविषयी विचारलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर जे काउन्सिल ऑफ पिटिशनर्स आहेत कपिल सिब्बल यांनी हे सांगितलंय की आत्ताच जर तुर्तास आपण तुरंत त्यांच्यावरती स्टेप्स घेतल्या नाहीत, कारवाई नाही केली, तर इथून पुढं अनेक ठिकाणी अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन भरणार आहेत. त्यामुळं हे जे सर्वजण आहेत यांच्यावर जर कोणतीच कारवाई नाही केली तर हे सर्वजण देशामध्ये विष पेरायचं काम करतील, एकमेकांच्या बद्दल विष पेरण्याचं काम करतील, एकमेकांच्या धर्माच्या बद्दल विष पेरण्याचं काम करतील, दोन समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकार स्टेटमेंट सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलं, आपल्याला म्हटलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याला उत्तर देताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्याच्याशी रिलेटेड, हेट स्पीचच्या रिलेटेड आपण खूप चांगल्या पद्धतीचे कायदे ऑलरेडी करून ठेवलेले आहेत, खूप चांगल्या पद्धतीचे खूप स्ट्रिक्ट नियम ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. जर कुणाला अशा प्रकारचा अनुभव येत असेल तर त्यांनी लोकल अथॉरिटीकडे त्याच्याविषयी तक्रार करावी, म्हणजे पोलीस स्टेशनला त्याच्याविषयी तक्रार करावी. अशा प्रकारचं वर्डिक्ट जे सुप्रीम कोर्टानं आहे ते दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता याच्यातून की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत हे बघूया आपण. पहिला तर सिलेबस रिलेटेड की पॉईंट म्हटलं तर इथं दोन मुद्दे महत्वाचे करून आले. एक तर फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा आलाय, म्हणजे दोन रिलिजनमध्ये तेढ निर्माण करण्याचा मुद्दा चालू आहे, हेट स्पीचचा मुद्दा. फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा पहिला तर आहे, मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. दुसरा मुद्दा फ्रीडम ऑफ स्पीचचा मुद्दा आहे. मग ते फ्रीडम ऑफ स्पीच काय आहे आपलं, ते फ्रीडम ऑफ स्पीच सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. विशेष करून फ्रीडम ऑफ रिलिजन असू द्या, फ्रीडम ऑफ स्पीच असू द्या, हे आपले फंडामेंटल राईट्स आहेत. म्हणजे आपल्याला एकंदरीत काय करायला पाहिजे तर 12 ते 35 आर्टिकल 12 ते 35 आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, त्या आर्टिकल 12 ते 35चा डिटेलमध्ये अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. तिसरा की पॉईंट आपल्याला घ्यायचं झालं तर तिसरा खूप प्रकर्षानं जाणवणारा की पॉईंट असा आहे की आपली कंट्री जी आहे ती धर्मनिरपेक्ष देश आहे आपला. हे प्रिअम्बलमध्ये आपल्याला सांगितले. सेक्युलरिझम ही कन्सेप्ट जी आहे ती आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रिअम्बलमध्ये सांगितली. त्यामुळे त्या कन्सेप्टचा सुद्धा अभ्यास आपण व्यवस्थितरित्या करून ठेवायला पाहिजे. हे खऱ्या अर्थानं 3 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. याचा डिटेलमध्ये अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला कसाही क्वेश्चन याच्यावरती विचारला तरी त्याचा आन्सर चांगल्या पद्धतीनं राईट करता यावं, किंवा मल्टिपल चॉईसला विचारला तर त्याचा आन्सर यशस्वीरित्या अटेम्प्ट करता यावं. हे 3 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. मग आता हे तिन्ही की पॉईंट बघितले तर हे विशेष करून पॉलिटीच्या दृष्टीतून महत्वाचे. पॉलिटीमध्ये खरं तर याचा आपण अभ्यास करत असतोय. मग आता पॉलिटी जो सब्जेक्ट आहे विशेष करून तो GS सेकंडमध्ये येतो, त्यामुळं ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्वाची असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाहीये. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप महत्वाची न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. इथे या ठिकाणी नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे त्यांनी नवीन डेटा पब्लिश केलाय. याच्या अगोदर पण डेटा दिलाय त्यांनी. काल पण द हिंदूला आपण त्याच्याविषयी थोडंसं डिस्कशन केलं होतं. परवा पण द हिंदूला आपण बोललो होतं कदाचित नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस विषयी.
आणि त्यांनी डेटा देत असताना आत्ता सांगितलं नवीन आकडेवारीमध्ये, विशेष करून नवीन म्हणजे हा अभ्यास त्यांचा आकडेवारी पब्लिश करायला सुरूच आहे. आता फक्त रिटेल इन्फ्लेशनशी रिलेटेड त्यांनी आकडेवारी दिली. रिटेल इन्फ्लेशनला आपण मराठीमध्ये म्हणू शकतोय किरकोळ किंमत वाढ. किरकोळ किंमत वाढ असं म्हणू शकतोय त्याला आपण. आणि आता डिसेंबर महिन्याचा विचार केला तर किरकोळ किमतीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. किरकोळ चलन वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचा रेट आहे 5.59%. परंतु याच्या अगोदर बघितलं तर याच्या अगोदर जवळजवळ 6.26% आसपास ती चलनवाढ होती, किरकोळ चलनवाढ. परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी थोडीशी कमतरता आली, परंतु ट्रेंड जो आहे तो वाढताच ट्रेंड आपल्याला पाहावयास मिळतोय. डिसेंबरमध्ये सुद्धा किरकोळ किमतीमध्ये वाढ झालेली पाहावयास मिळते, असं या नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या डेटामध्ये आपण बघू शकतो. मग विशेष करून याला कारण काय सांगितले तर खाद्यपदार्थाच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे किरकोळ चलनवाढ आपल्याला पाहावयास मिळते, रिटेल इन्फ्लेशन आपल्याला पाहावयास मिळते, असं सुद्धा कारण जे इकॉनॉमिस्ट आहे त्यांच्याकडून बोललं जाताना आपल्याला पाहावयास मिळते. हा इथं तुम्ही मॅपमध्ये ट्रेंड बघू शकता की किरकोळ जी भाववाढ आहे ती किरकोळ भाववाढीचा ट्रेंड कशा पद्धतीनं दाखवलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि हा जो ट्रेंड आहे तो कुठंतरी डिसेंबरमध्ये वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. हे या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता. रिटेल इन्फ्लेशनचा हा चार्ट आहे, इथं तुम्हाला दिले. आणि या चार्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतोय की रिटेल इन्फ्लेशन कशा पद्धतीने वाढता ट्रेंड डिसेंबरपासून सुरू झालेला आहे, हे आपण डिसेंबरमध्ये खरं तर बघू शकतो. मग आता याच्यामधून आपल्याला महत्त्वाचं करून पहिलं तर रिटेल इन्फ्लेशन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट एकंदरीत इन्फ्लेशन म्हणजे काय, म्हणजे भाववाढ म्हणजे काय आहे त्याची कन्सेप्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याचा एक डिटेलमध्ये अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट आपला होऊ शकतो या न्यूजच्या अंतर्गत. तिसरा की पॉईंट आपला खऱ्या अर्थानं काय होऊ शकतो तर इथं कंझ्युमर प्राइस इंडेक्स दिलाय. मग त्या कंझ्युमर प्राइस म्हणजे सीपीआयची डेफिनेशन काय आहे, ही नेमकी कन्सेप्ट काय आहे, ही खूप महत्त्वाची आणि किचकट कन्सेप्ट आहे इकॉनॉमीमधली. तसं बघितलं तर आपण त्याच्याकडे, त्यामुळं ही कन्सेप्ट परफेक्ट करून ठेवा. याचा उल्लेख डायरेक्ट इथं आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हे 3 की पॉईंट खऱ्या अर्थाने या न्यूजमधून आपण घेऊ शकतो. मग हे तिन्ही की पॉईंट कशा दृष्टीतून महत्त्वाचे आहेत, इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहेत. म्हणजे ही जी टोटल न्यूज आहे ती इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे, म्हणजे GS थर्डच्या दृष्टीतून महत्त्वाचे, असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये काय नाही, फक्त हे जे 3 की पॉईंट मी तुम्हाला सांगितले ते परफेक्ट करून ठेवा, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तो आपल्याला यशस्वीरित्या अटेम्प्ट करता यावा. पुढची न्यूज आहे ती कोविड-19 केसेस संदर्भित आहे की 2,41,000 नवीन केसेस सापडलेले आहेत, फ्रेश केसेस, हे सांगणारी ही न्यूज आहे. अशा प्रकारच्या न्यूज रोजच येत राहतील, याच्यामध्ये डिटेल बघण्यासारखं असं काही नाही. ही न्यूज आहे ती एक्स मिनिस्टरला स्कॅम केसमधून बेल दिलेले सुप्रीम कोर्टाने, हे सांगणारी न्यूज आहे. याच्यामध्ये बघण्यासारखं असं काही नाही. ही न्यूज आहे ती विशेष करून महत्त्वाची आहे, कारण या न्यूजमध्ये हे सांगितलं आपल्याला की जो प्राईम मिनिस्टर सोबतचा जो 5 जानेवारीचा प्रकार घडला, म्हणजे तिथं ट्रॅफिकमध्ये त्यांना स्टक होऊ लागलं, त्यांचा ताफा अडवला गेला, त्यामुळे कुठंतरी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींच्या सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्याच रिलेटेड सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की तशा प्रकारची कमिटी नेमण्यात येईल आणि त्याच्यामध्ये फॉर्मर जज सुद्धा इन्व्हॉल्व असतील. तशाच प्रकारचे मग फॉर्मर जज आहेत इंदू मल्होत्रा, या जज आहेत फॉर्मर, यांच्या नियंत्रणाखाली एक कमिटी स्थापन केली. आणि त्या कमिटीचं कार्य काय असेल, कुठं कुचराईपणा झाली म्हणजे कुठं ब्रीच आहे तो, कुठं लूप होल आहे सिक्युरिटीमध्ये, ते इन्व्हेस्टिगेट करण्याचं त्यांचं कार्य असेल त्या कमिटीचं, हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग ही जी इंदू मल्होत्रा कमिटी आहे ती विशेष करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीनं. याच्यामधले जे काही महत्त्वाचे मेंबर्स आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि विशेष करून इंदू मल्होत्रा ही जी पर्सनॅलिटी आहे त्याच्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी आपल्याला तो अटेम्प्ट करता यावा. ही एकंदरीत न्यूज आहे ती प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती नॅशनल युथ फेस्टिवलशी रिलेटेड आहे. 25वा नॅशनल युथ फेस्टिवल पुद्दुचेरीमध्ये आपले प्राईम मिनिस्टर यांनी व्हर्च्युअली अटेंड केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याच्यामधून युथला त्यांनी खूप महत्त्वाचे काही संदेश, काही टिप्स दिलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कम्पीट अँड कॉन्क्वेअर अशा प्रकारचा संदेश त्यांनी युथला दिलेला आहे. म्हणजे स्पर्धा करा आणि जिंका अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. आणि कोविड-19शी रिलेटेड आपण कशा प्रकारे झगडतोय, कशा प्रकारे त्याच्यामध्ये विजय होतोय, यश प्राप्त करतोय आणि त्याच्यामध्ये युथचा कशा पद्धतीचा रोल आहे हे सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. मग आता हे 12 जानेवारीचं महत्त्व काय युथ फेस्टिवलच्या दृष्टीतून, त्याची एक वेगळी इन्फॉर्मेशन आपल्याला काढणं गरजेचं आहे. म्हणजे नॅशनल युथ फेस्टिवल विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे, कधीपासून हा फेस्टिवल सुरू झाला, त्याचं कारण काय आहे, त्याचा मोटो काय आहे, उद्देश काय चालू करण्याचा, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण
काढून ठेवायला पाहिजे. प्रिलियमच्या दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं आहे. एवढाच की पॉईंट या न्यूजमधून निघू शकतोय. म्हणजे एकंदरीत ही जी न्यूज आहे ती प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे. नॅशनल युथ फेस्टिवल विषयी इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवण्याच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि विशेष करून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये असतो. पहिल्यांदा आपल्याला न्यूजमध्ये काय सांगितलं बघू. जसं की चायना आणि इंडियामध्ये बॉर्डर लाईनवरती म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही आर्मीचे जे महत्त्वाचे ऑफिसर्स असतात ते वारंवार चर्चा करत असतात आणि अशाच चर्चेचा 14वा राऊंड आता असलेला आपल्याला पाहावयास मिळते आणि अजून सुद्धा टोटल त्याच्यामधून मार्ग निघालेला नाही, टोटल त्याच्यावरती सोल्युशन निघालेलं नाही. त्याच्यामुळंच जे आपले आर्मी चीफ आहेत मनोज नरवणे, जनरल मनोज नरवणे यांनी हे सांगितले की जोपर्यंत फायनल तोडगा निघत नाही तोपर्यंत ईस्टर्न लडाख सारखा पार्ट असेल म्हणजे पूर्व लडाख सारखा पार्ट असेल किंवा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा पार्ट असेल तो असुरक्षितच आहे. त्यामुळे आपल्याला तिथं स्टे करायला पाहिजे, तिथं लक्ष ठेवून राहायला पाहिजे, तिथं कोणत्याही प्रकारच्या कारवाया होऊ शकतात. अशा प्रकारचं इनडायरेक्टली स्टेटमेंट नरवणे यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्याशी रिलेटेड पहिला तर की पॉईंट आपल्याला हा घेणं आपण गरजेचं आहे की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया चायनाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. तो जो टोटल लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप आहे तो सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. तो खरं तर दुसरा की पॉईंट आपला होऊ शकतो की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा टोटल मॅप व्यवस्थित आपण बघून घ्यायला पाहिजे. याचा हा जो मॅप आहे तो अनेक वेळा आपण लेक्चरमध्येच बघण्याचा प्रयत्न केला. मग त्या मॅपची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मॅप रिडिंग तशा पद्धतीने आपण करून ठेवायला पाहिजे. हे 2 की पॉईंट झालं. तिसरा की पॉईंट विशेष करून चायनाचं लोकेशन आपल्यापासून कशा पद्धतीचं आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. ते सुद्धा मॅप रिडिंगच्या दृष्टीतून महत्त्वाचं होऊन बसतं. आता इंटरनॅशनल रिलेशनचा जर आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून विचार केला तर हे GS सेकंडमध्ये येतं पहिला की पॉईंट आणि दुसरे जे 2 की पॉईंट आहेत ते जॉग्राफीमध्ये येतं, मॅप रिडिंगमध्ये म्हणजे GS फर्स्टमध्ये. म्हणजे एकंदरीत ही जी न्यूज आहे ती GS फर्स्ट आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. फक्त आपल्याला इंडिया चायना रिलेशनशिप जे आहे ना ते वारंवार न्यूजमध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये मुळं असतं. त्यामुळे त्या रिलेशनशिपचा एकदाच अभ्यास करून ठेवला तर त्याच्यावरती कसा जरी मेन्सला क्वेश्चन विचारला गेला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून तरी तो आपण चांगल्या पद्धतीने राईट डाऊन करू शकतो. त्यामुळे त्याचा इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून पण अभ्यास करून ठेवा आणि जॉग्राफिकल जे काही जिओ पॉलिटिक्स दोघांमध्ये चालू असतात त्याच्या दृष्टीतून सुद्धा अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. बाकीचं या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती इस्रोशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि नवीन चेअरमनपदी म्हणजे चेअरमनपदी इस्रोच्या चेअरमनपदी नवीन व्यक्तीची नियुक्ती झाली. त्यांचं नाव आहे S सोमनाथ यांची नियुक्ती झाली. हे एमिनंट रॉकेट सायंटिस्ट आहेत. त्याचबरोबर त्यांची स्पेस सेक्रेटरी म्हणून सुद्धा नियुक्ती झाली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे आत्ता या घडीला ते चेअरमन ऑफ इस्रो आहेत, त्याचबरोबर स्पेस सेक्रेटरी सुद्धा आहेत. त्यामुळं खरं तर ही पर्सनॅलिटी आपल्यासाठी महत्त्वाची होऊन बसते. त्यामुळे आत्ता पहिला की पॉईंट आपल्याला इस्रोशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. आणि दुसरा की पॉईंट विशेष करून S सोमनाथ ही पर्सनॅलिटी जी आहे ती S सोमनाथ यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. ही पर्सनॅलिटी तशा अर्थानं आता खूप जास्त महत्त्वाची होऊन बसते. त्यामुळं त्या पर्सनॅलिटीचा डिटेल अभ्यास आपल्याला असायला पाहिजे. याच्यावरती कसाही प्रीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि दोन्ही जे पॉईंट आहे ते विशेष करून प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहेत. त्यामुळं ही जी टोटल न्यूज आहे ते प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. त्याचबरोबर इस्रोची थोडक्यात इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून बघूया. त्याचं ॲब्रिव्हिएशन इस्रो हे आहे, ऑलरेडी आपण बघितलं, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याचं फॉर्मेशन कधी झालं तर 15 ऑगस्ट 1969 म्हणजे आजपासून 52 वर्षांपूर्वी इस्रोची स्थापना झाली होती हे इथं सांगितलं. त्यानंतर जे टाईप आहे ते स्पेस एजन्सी आहे. स्पेस एजन्सी हा त्याचा टाईप असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर हेडक्वार्टर त्याचं आहे ते बेंगलुरू कर्नाटका इंडियामध्ये आहे. चेअरमन S सोमनाथ आहेत. यांच्याविषयी आत्ताचं इन्फॉर्मेशन आपण खरं तर बघण्याचा प्रयत्न केला. हे या इस्रोचे चेअरमन्स असलेले चेअरमनपदी त्यांची नियुक्ती झाली आपल्याला पाहावयास मिळाली. त्याच नंतर ओनर जो आहे तो डिपार्टमेंट ऑफ स्पेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे ते ओनर ऑब्वियस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असणार. एम्प्लॉई 17,099 2021च्या आकडेवारीनुसार 17,099
जे कर्मचारी आहेत तिथे काम करताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचं अॅन्युअल बजेट दिलंय, त्याची ऑफिशियल वेबसाईट दिली. ही आपण खऱ्या अर्थानं बेसिक इन्फॉर्मेशन इस्रो विषयीची बघण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी इस्रो ही अवकाश तंत्रज्ञानाशी रिलेटेड आहे हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही, हे त्याच्यामधून समजतच आपल्याला. पण बाकी त्याची स्थापना कधी झाली, चेअरमन आताचे कोण आहेत वगैरे वगैरे सर्व इन्फॉर्मेशन या इंटरनेटच्या माध्यमातून, विकिपीडियाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाहीये. वर्ल्ड पेजला पुढे जी न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते ती विशेष करून रशियाशी रिलेटेड आहे आणि विशेष करून नाटोशी रिलेटेड आपल्याला असलेली पाहाव्यास मिळते. आता विशेष करून याच्यामध्ये मुद्दा नाटोचा, रशियाचा आणि युक्रेनचा आहे. विशेष करून रशिया आणि युक्रेनमध्ये काही एरियांवरून वाद चालू आहे आणि त्याच्यामध्ये जगाचं जे लक्ष लागले त्याच्यावरून असं लक्षात येतं आपल्याला, जो रशिया करतोय तो इलिगली युक्रेनमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतोय, युक्रेनची भूमी हस्तगत करण्याचा इलिगली प्रयत्न करतोय. त्यामुळे नाटोनं सुनावलं आहे की आमच्या अलायसोबत अशा प्रकारची जर कारवाई रशिया करत असेल तर नाटो, जे सगळेजण नाटोचे मेंबर आहेत कंट्रीज, त्या शांत बसणार नाहीत. अशा प्रकारचं समन्स त्यांनी रशियाला बजावलेलं आपल्याला पाहावयास मिळाले. त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितले की रशियाला जर याच्याबद्दल बोलून तोडगा काढायचा असेल तर त्याच्यासाठी नाटो कधीही तयार आहे, अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून रशिया जो आहे तो युक्रेन खऱ्या अर्थाने युरोपियन कंट्री मानली जाते आणि रशिया जो आहे तो युक्रेनवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतोय. त्यांच्या टेरिटरीज ज्या आहे त्या इलिगली त्याच्यावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करत असतोय. असं एकंदरीत चित्र आपल्याला तो वाद बघितल्यानंतर पाहावयास मिळतं. त्यामुळे नाटोनं आता त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. त्याचबरोबर याच्या अगोदर या न्यूजमध्ये दिलं नाही पण याच्या अगोदर युएसएनं सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप केलाय आणि युएसएनं नाटोला सपोर्ट आपला दर्शवलेला पाहावयास मिळते. नाटोला कधी जरी मदत लागली तर युएसए नाटोला पाठिंबा देऊ शकतो, मदत देऊ शकतो याच्यामध्ये, जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर, असं याच्यावरून पाहावयास मिळतं. म्हणजे एकंदरीत रशिया युक्रेन जो क्रायसिस आहे त्याच्यामध्ये युएसए इन्व्हॉल्व आहे आणि नाटो सुद्धा इन्व्हॉल्व झालेला आपल्याला पाहावयास मिळते. इनडायरेक्टली सपोर्ट युक्रेनलाही देत असताना आपल्याला पाहावयास मिळते. मग आता हे आपण मॅपच्या दृष्टीतून बघून घेऊया. त्याच्या अगोदर याच्यातून की पॉईंट काय काय बघायचे. पहिलं तर हा क्रायसिस काय आहे, त्या क्रायसिस विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय तर इंडियाचे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून रशियासोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत, युएसए सोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत, त्याचबरोबर युक्रेन सोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून महत्त्वाचा आपल्याला होऊन बसतो. आणि तिसरं काय करायचं आहे तर मॅप रिडिंगच्या माध्यमातून या सगळ्यांचं लोकेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे. रशियाचं लोकेशन काय आहे, युएसएचं लोकेशन काय, युक्रेनचं लोकेशन काय, इंडियापासून ही लोकेशन कशा पद्धती आहेत. याच्या अगोदर पण आपण गुगल मॅपच्या माध्यमातून अनेक वेळा लेक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आज पण ते बघणारच आहोत आपण. त्याच्या अगोदर चौथा की पॉईंट काय आपला, चौथा की पॉईंट विशेष करून इथं नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचा उल्लेख आलेला आहे, म्हणजेच त्याला आपण नाटो म्हणतो. मग त्या नाटो विषयीची जी काही इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघता येते ती इन्फॉर्मेशन बघण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. ती सुद्धा इन्फॉर्मेशन इथंच आपण इंटरनेटच्या माध्यमातून, विकिपीडियाच्या माध्यमातून बघूयात. मग आता पहिल्यांदा आपण मॅप बघूया आणि त्यानंतर नाटोची इन्फॉर्मेशन बघायचा प्रयत्न करूयात. इथं आपण वर्ल्ड मॅपच्या माध्यमातून विशेष करून इंडियाचं, आपल्या देशाचं लोकेशन इथं पाहावयास मिळतं आपल्याला. ॲरो जर तुम्हाला दिसत असेल तर, आणि तिथून एकदम नॉर्थला गेला तर इथं रशियाचं लोकेशन पाहावयास मिळते आणि इथं जे आहे ते युक्रेनचं लोकेशन पाहावयास मिळते. इंडियापासून जर लोकेशन बघितलं तर अशा पद्धतीचं लोकेशन आहे तिथं. युक्रेनचं लोकेशन इथं पाहावयास मिळते आणि या ठिकाणी गेला तुम्ही तर इथं युनायटेड स्टेट्सचं लोकेशन आपल्याला पाहावयास मिळते. मग हे जे लोकेशन आहे ते तिन्ही बघायचे झाले तर तुम्हाला इथं इंडिया आहे, इथून नॉर्थला गेला तर इथं रशिया आहे, इकडं आला तुम्ही तर इथं युक्रेनचं लोकेशन आहे आणि एकदम ईस्टर्न साईडला आला तुम्ही, वेस्टर्न साईडला आला तुम्ही तर युनायटेड स्टेट्सचं लोकेशन पाहावयास मिळते. ही खरं तर या महत्त्वाच्या 3 कंट्रींचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीचं आहे ते आपण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आता आपण नाटोची इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपल्याला नाटो विषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघू शकता. नाटो ही विशेष करून काही देशांनी एकत्र येऊन मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे एकमेकांच्या सुरक्षेसाठी ती मिलिटरी त्यांना मदत करतात. अफगाणिस्तानचा विचार केला तर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा तालिबानच्या विरोधात लढण्यासाठी, तालिबानपासून डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटला सुरक्षा देण्यासाठी एकतर युएसएची फोर्स होती, त्याचबरोबर नाटोची सुद्धा फोर्स होती. म्हणजे ह्या ज्या एकत्र आलेल्या कंट्री आहेत त्यांनी स्वतःची फोर्स एकत्र आणली सर्व कंट्रींनी आणि ती फोर्स एकमेकांच्या सुरक्षेसाठी उपयोगात येईल, एकमेकांवरचा अन्याय रोखण्यासाठी उपयोगात येईल, अशा प्रकारचा उद्देश या नाटोचा असलेला आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याचं ॲब्रिव्हिएशन आपण बघितले, नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे ॲब्रिव्हिएशन नाटो आहे. फॉर्मेशन कधी झाले तर 4 एप्रिल 1949 रोजी याचं फॉर्मेशन झाले, स्थापना झाली. टाईप आहे जसं की मी तुम्हाला आत्ताच टाईप काय सांगितलं तर मिलिटरी अलायन्स आहे.
ही एक मिलिटरी अलायन्स आहे. अनेक कंट्रींची जी मिलिटरी आहे ती एकत्र येऊन काम करते समान उद्देशासाठी. हेडक्वार्टर त्याचं ब्रसेल्स बेल्जियममध्ये त्याचं हेडक्वार्टर असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि मेंबरशिप आता 30 स्टेट्स मेंबर आहेत, तर म्हणजे 30 कंट्री जे आहेत ते 30 देश आहेत ते याचे मेंबर आहेत. त्याच्यामध्ये अल्बानिया आहे, बेल्जियम आहे, बुल्गेरिया आहे, त्याचबरोबर कॅनडा आहे, क्रोशिया आहे, झेक रिपब्लिक आहे, डेन्मार्क आहे, इस्टोनिया आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, ग्रीस आहे, हंगेरी आहे, आइसलँड आहे, इटली आहे, लत्विया आहे, लिथुआनिया आहे, लक्झेंबर्ग आहे, मॉन्टेनेग्रो आहे, नेदरलँड आहे, नॉर्थ मॅसेडोनिया आहे, नॉर्वे आहे, पोलंड आहे, पोर्तुगाल आहे, रोमानिया आहे, स्लोवाकिया आहे, स्लोवेनिया आहे, स्पेन आहे, तुर्की आहे, युनायटेड किंगडम आहे, युनायटेड स्टेट आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी आपण 30च्या 30 मेंबर तुम्हाला मी का सांगण्याचा प्रयत्न केला, तर याच्यावर सुद्धा कधी कधी क्वेश्चन फॉर्म होतो की खालीलपैकी कोणते नाटोचे मेंबर नाहीत किंवा खालीलपैकी कोणते नाटोचे मेंबर आहेत. अशा प्रकारचा आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे मेंबर तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये इंडिया जो आहे तो नाटोचा मेंबर नाही, हे सुद्धा आपण तेवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी ऑफिशियल लँग्वेज आहे तर फ्रेंच आणि इंग्लिश आहेत, 2 ऑफिशियल लँग्वेज इथे सांगितलेले आहेत. त्यानंतर सेक्रेटरी जनरल जे त्याचे आहेत ते आहेत जेन्स स्टोल्टेनबर्ग, हे त्याचे सेक्रेटरी जनरल असलेले आपल्याला पाहावयास मिळते. इथं त्यांचा फोटो सुद्धा तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता. एवढी खऱ्या अर्थानं इन्फॉर्मेशन आपल्याला नाटोबद्दलची मोर दॅन सफिशियंट आहे, जेणेकरून आपण याच्यावरती क्वेश्चन फॉर्म झाला तर यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकतो. लॉजिक बेसवरती सुद्धा क्वेश्चन भरपूर अटेम्प्ट होतात, त्यामुळे एक लॉजिक सुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन असलं तरी आपलं डेव्हलप होतं. तेवढ्यासाठी आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन मोर दॅन सफिशियंट आहे. पुढची न्यूज आहे ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे सांगितलंय की जे अनवॅक्सिनेटेड पीपल आहेत त्यांच्यासाठी ओमायक्रॉनचा धोका जो आहे तो जास्त आहे, जवळजवळ मरण्यापर्यंत त्यांची पोझिशन जाऊ शकते, अशा प्रकारचं स्टेटमेंट WHO ने केलेलं आहे. म्हणजे जे अनवॅक्सिनेटेड आहे, ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं नाही, त्यांच्यासाठी ओमायक्रॉनचा धोका जास्त आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की आपण अनेक वेळा विकिपीडियाच्या माध्यमातून लेक्चरमध्येच बघितली आहे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा ऑब्वियस आहे ओमायक्रॉनशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला घेता येते ती इन्फॉर्मेशन टोटल आपण घेऊन ठेवायला पाहिजे. हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण या न्यूजच्या माध्यमातून घेऊ शकतो. आणि दोन्ही जे आहेत ते प्रिलिमिनरी एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहेत, पूर्व परीक्षेच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहेत, असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाहीये. इथं आपल्या ज्या काय आजच्या महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या समाप्त होत आहेत आणि आता जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत ते बघण्यासाठी आपण सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आजचं जे पहिलं एडिटोरियल आहे ते हेट स्पीचशी रिलेटेड एडिटोरियल आलेलं आपल्याला पाहावयास मिळाले. म्हणजेच आपण जी फ्रंट पेजला न्यूज बघितली होती त्या विषयावरच हे एडिटोरियल आलेलं आपल्याला पाहावयास मिळाले. आणि करंटमध्ये जास्त गाजणारा हा मुद्दा आहे, जास्त न्यूजमध्ये असणारा मुद्दा आहे हेट स्पीचचा. त्यामुळे हे जे एडिटोरियल आहे त्याच्यामध्ये थोडेच महत्त्वाचे पॉईंट सांगितलेत, पण ते लाईन टू लाईन बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे एडिटोरियल आहे ते लाईन टू लाईन आपण बघण्याचा प्रयत्न करूया. नेमका हेट स्पीचचा बॅकग्राऊंड इंडियामध्ये का न्यूजमध्ये आलाय हे याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा प्रकार का घडू नयेत हे सुद्धा लेखकानं याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. गौतम भाटिया यांनी लिहिलेले एडिटोरियल आहे, हे लाईन टू लाईन आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. या एडिटोरियलमध्ये काय सांगितले की 12 जानेवारीला सुप्रीम कोर्टानं जो निर्णय घेतलाय, जे हेट स्पीचचा प्रकार हरिद्वारमध्ये घडला, जी धर्मसंसद भरवली गेली होती, त्याच्यामध्ये जे हेट स्पीचचा प्रकार घडला तो त्या प्रकारामध्ये इंटरव्हेन्शन करण्याचा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे, त्या पिटिशनवरती सुनावणी करण्याचा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य आहे, तंतोतंत करेक्ट आहे, असं या एडिटोरियलमध्ये या लेखकानं सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. तो जो हरिद्वारमध्ये प्रकार घडला होता 17 डिसेंबर ते 19 डिसेंबरच्या दरम्यान जी धर्मसंसद भरली होती, त्याच्यामध्ये ओपन कॉल्स फॉर व्हायलन्स म्हणजे हिंसाचार करण्यासाठी ओपनली व्यासपीठावरून लोकांना प्रवृत्त केलं जात होतं. त्याच्यामध्ये मग 1857चा लढा पुन्हा एकदा आपल्याला करणं गरजेचं आहे, धर्मासाठी लढणं आपल्याला पुन्हा एकदा गरजेचं आहे असं त्याच्यामध्ये बोललं गेलं. त्याचबरोबर मुस्लिम लोकांना इकॉनॉमिकली आणि सोशली आपण बायकॉट करायला पाहिजे, सामाजिकरित्या आणि आर्थिकरित्या त्यांच्यावरती बहिष्कार आपण टाकायला पाहिजे, अशा प्रकारची भाषा त्याच्यामध्ये बोलली गेली. त्याचबरोबर म्यानमारमध्ये जे रोहिंग्या कम्युनिटी सोबत व्हायलन्स केला जातोय तशा पद्धतीचाच व्हायलन्स आपण मुस्लिमांसोबत करायला पाहिजे, अशा प्रकारचं सुद्धा स्टेटमेंट त्या सभेमध्ये काढलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. म्हणजे टोटली हे जे स्टेटमेंट आहे ते
कायद्याच्या दृष्टीतून चुकीचं आहे, भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून चुकीचं आहे आणि एकंदरीत आपल्या देशाच्या एका समाजव्यवस्थेच्या दृष्टीतून चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आताच फ्रंट पेजला आपण काय बघितलं की सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारचा गृह मंत्रालयाला प्रश्न विचारला, दिल्ली पोलीस त्यानंतर उत्तराखंड पोलीस यांना सुद्धा प्रश्न विचारला आपल्याला पाहाव्यास मिळाला. त्यामुळे सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करते हे खूप चांगली गोष्ट आहे असं लेखक म्हणतोय. परंतु ही जी भाषा अशा प्रकारची बोलली जाते त्या भाषेमुळे दोन समाजामध्ये दोन समूहामध्ये तेढ निर्माण होऊ शकते आणि कुठंतरी हिंसेला प्रोत्साहन मिळू शकतं असं सुद्धा याच्यातून आपण समजू शकतोय. बरोबर समान विचारसरणीचे जे काय असे लोक असतात त्याच्यामध्ये कालीचरण महाराज जे पर्सनॅलिटी आहे ती जास्त न्यूजमध्ये आली आणि त्यांनी हे सांगितलं की गांधीजींनी देशाचं खूप वाटोळ केलं अशा प्रकारची भाषा त्यांच्याकडून बोलण्यात आली. नथुराम गोडसेनं जे गांधींची हत्या केली ती खऱ्या अर्थानं जी हत्या होती ती योग्य आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलं. त्यांनी हत्या म्हणजे नथुराम गोडसेला एक प्रकारचं चांगले क्रेडिट देण्याचा यांनी प्रयत्न केला. त्यामुळे यांना अरेस्ट झालेले आपल्याला पाहावयास मिळते. प्रत्येक कालच्या पण द हिंदूमध्ये तशा प्रकारची न्यूज होती, त्याच्या अगोदर पण न्यूज होती. म्हणजे हे जे अशा प्रकारचे विचारसरणीचे लोक आहेत की देशामध्ये कुठंतरी द्वेष निर्माण करण्याचं कार्य करतात, एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं कार्य करतात आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं लोकांना आपण भडकवू शकतो आणि स्वतःचा अजेंडा आपण साध्य करू शकतो अशा प्रकारच्या विचारसरणीचे हे लोक असतात आणि त्यांच्याकडूनच अशा प्रकारच्या कारवाया वारंवार केल्या जातात कंट्रीमध्ये असं लेखकाने याच्यामध्ये सांगितलंय. त्याचबरोबर या लोकांकडून असे प्रकार का घडत असतील तर पहिला तर मुद्दा आहे समाजामध्ये हेट स्पीच रिलेटेड काय काय कायद्यामध्ये तरतुदी आहे, त्याच्या विषयी काय काय गुन्हे दाखल होऊ शकतात, त्यांना काय काय शिक्षा होऊ शकते याच्यामध्ये लोक अवेअरनेस नाही, लोकांमध्ये याच्या विषयाचा अवेअरनेस नाही. याच्याविषयी हेट स्पीच रिलेटेड कायद्यामध्ये काय तरतूद आहे याच्याविषयी लोकांमध्ये अवेअरनेस नाही. अशामुळे सुद्धा लोक लगेच अशा प्रकारच्या हेट स्पीचना बळी पडतात, त्यामुळे प्रेरित होतात, प्रोत्साहित होतात आणि चुकीचे कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतात असं कुठेतरी लेखकाने इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि असं जे करणारे लोक आहेत यांच्यामध्ये सुद्धा हेट स्पीच रिलेटेड समज कमी आहे, यांचं म्हणजे एकंदरीत बुद्धीची प्रगल्भता कमी आहे असं लेखकाला गौतम भाट यांना याद्वारे आपल्याला सांगायचं असलेलं याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. इनडायरेक्टली त्यांना असंच सांगायचं आहे याच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं. आता याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या अनेक जणांनी हे सांगितले की आमचा राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच आहे, म्हणजे फ्री टू स्पीच आहे, आम्हाला संभाषण स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेमध्ये दिले, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये जे फंडामेंटल राईट्समध्ये तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच दिलेलं आहे, संभाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते काही अपवादांना वगळून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीच दिले तुम्हाला म्हणून तुम्हाला उठून सुटून कोणाला पण शिव्या देऊ शकत नाही किंवा कोणाबद्दल ही चुकीची भाषा बोलू शकत नाही किंवा लोकांना भडकवण्याची कामं करू शकत नाही, त्याला आपण फ्रीडम ऑफ स्पीच म्हणत नाही. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे तो एक आपल्याला दिलेला न्याय आहे, तो एक दिलेला आपल्याला अधिकार आहे, त्याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करण्यासाठीच तो दिला गेलाय. त्यामुळे त्याच्या अशा चुकीच्या पद्धतीने तुम्ही वापर करत असाल तर त्याच्याशी रिलेटेड तरतूद सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत, इंडियन पिनल कोडमध्ये आहेत, वेगवेगळ्या आपल्या ऍक्टमध्ये आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला शिक्षा होणारच अशा प्रकारचं स्पष्टीकरण लेखकाने याच्यामध्ये दिले आपल्याला. आता अशाच प्रकारचा इतिहास कुठं घडला होता तर जर्मनीमध्ये घडला होता. जर्मनीमध्ये हिटलरची सत्ता ज्यावेळेस होती त्यावेळी नाझींनी काय केलं, ज्यूइश लोकांबद्दल अशा प्रकारचा व्हायलन्स पसरवला आणि ज्यूइश लोकांची ज्यू लोकांची कशा पद्धतीनं कत्तल केली हे इतिहास आपल्याला सांगतोय. त्यामुळे इतिहासातून आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या प्रकारांना त्याची पुनरावृत्ती खऱ्या अर्थानं इंडियामध्ये होताना आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एखाद्या धर्माच्या विरोधात तुम्ही ज्यावेळेस हेट पसरवताय, ज्यावेळेस द्वेष पसरवताय त्यावेळेस तशा प्रकारच्या इतिहासाची, हिटलरच्या इतिहासाची कुठेतरी पुनरावृत्ती इंडियामध्ये होते. त्यामुळे खऱ्या अर्थानं याच्यावरती लवकरात लवकर प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं लेखकाने याच्यामध्ये सांगितले. म्हणजेच लेखकाला हे म्हणायचे की सुप्रीम कोर्ट जे इंटरव्हेन्शन याच्यामध्ये करते, पिटिशनवरती सुनावणी करते, ते खूप चांगली गोष्ट आहे. याच्यामुळेच लेखक खऱ्या अर्थाने याच्यामध्ये म्हणतोय. आता याच्यामध्ये असे प्रकार घडतायत, त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई होत नाही, याच्यामध्ये काय लूप होल्स आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, काय 3 प्रकारचे की प्रॉब्लेम सांगितले. पहिला तर आपला लॉ मध्ये अशा प्रकारची कडक कारवाई करण्यासाठी तरतूद नाहीये, त्यामुळे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये डिले होतो, या लोकांना याच्यापासून पळ काढता येतो, अरेस्ट झाल्यानंतर बेल करता येते, अशा प्रकारचे जे कायद्यानुसार पळ काढता येतात ते करता येतात. त्याच्यामध्ये सेक्शन 295A चा उल्लेख दिला आहे, सेक्शन 153A जो इंडियन पिनल कोडचा सेक्शन आहे त्याचा उल्लेख याच्यामध्ये दिलाय आणि एवढेच मोजके कायदे त्याच्यामध्ये आहेत, आपण म्हणू शकतोय तरतुदी त्याच्यामध्ये आहेत की ज्यामुळे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. परंतु त्या तरतुदी आणखी स्ट्रिक्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. हा खरं तर आपला प्रॉब्लेम आहे, स्ट्रिक्ट जास्त नसल्यामुळे ही लोक अशा प्रकारचे वागू शकतात, अशा प्रकारची भाषा बोलू शकतात असं लेखकाने सांगितलंय.
आणि कधी कधी काय होतं, आपण मराठीमध्ये एक म्हण आहे, शालूतून जोडे मारणे. कधी कधी लोकांची माती भडकवली जातात, पण सौम्य भाषा वापरून भडकवली जातात, त्यामुळे ते हेट स्पीचमध्ये येत नाही. त्यामुळं हेट स्पीचची डायरेक्ट डेफिनेशन सांगणारे कुठला तर कायदा आपल्याला आणणं गरजेचं आहे. तशा प्रकारची तरतूद आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून डायरेक्ट इनडायरेक्ट कोणत्याही प्रकारे हेट स्पीच पसरवता कामा नये. हा सुद्धा सेकंड प्रॉब्लेम त्याने सांगितलाय, की म्हणजे असतं हेट स्पीचच, पण ऐकल्यानंतर आपल्याला शब्दांची जर गणना आपण केली तर हेट स्पीच ते वाटत नाही. परंतु जो हेतू आहे तो खरं तर त्याच्यातून साध्य केला जातो, लोकांची माती भडकवणं किंवा दोन कम्युनिटीमध्ये द्वेष फैलवणं. अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला लूप होल जे कायद्यातलं आहे ते भरून काढायला पाहिजे. जे खरं तर नियमातलं लूप होल आहे ते भरून काढायला पाहिजे, असं या आर्टिकलमध्ये लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि थर्ड की पॉईंट जो सांगितलाय तो जजमेंटचा इंटरव्हेन्शन, म्हणजे न्यायालयाचं इंटरव्हेन्शन, ज्युडिशरीचं इंटरव्हेन्शन. आणि ज्युडिशरी ज्यावेळेस याच्याबद्दल जजमेंट देते त्यावेळेस हेट स्पीचची कन्सेप्टच क्लिअर ज्युडिशरीनंच करायला पाहिजे. ज्यावेळेस कायदा व्यवस्था कायदा बनवण्यासाठी असक्षम असते त्यावेळेस न्यायालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं किती गरजेचं आहे, असा तिसरा प्रॉब्लेममध्ये खरं तर त्यांनी अंडरलाईन केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे आता ज्युडिशरी जी इंटरव्हेन्शन करते ती करायला पाहिजे. त्यांनी हेट स्पीचची नेमकी कन्सेप्ट काय आहे, कशाला आपण हेट स्पीच म्हणू शकतो, कशा प्रकारच्या भाषणांना आपण हेट स्पीच म्हणू शकतो, हे क्लिअर करायला पाहिजे. तो एक की प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे. ज्युडिशरी ज्यावेळेस कायदेमंडळ कायदा अशा प्रकारचा बनवत नाही किंवा कायदेमंडळाकडे अशा प्रकारचा कायदा ठोस नसतो, त्यावेळेस ज्युडिशरीने त्याची डेफिनेशन सांगणं गरजेचं असतं आणि आतापर्यंत केलं गेलं नाही. हा एक तिसरा प्रॉब्लेम या एडिटोरियलमध्ये लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केला. हे खरं तर हेट स्पीच रिलेटेड एडिटोरियल होतं. मग याच्यामध्ये काय काय की पॉईंट बघायचे ते ऑलरेडी मी तुम्हाला फ्रंट पेजला जी आपण न्यूज बघितली त्या न्यूजमध्ये तुम्हाला समजावून सांगितले. बाकी या एडिटोरियलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचं जे एडिटोरियल आहे ते विशेष करून आपली जी निवडणूक आयोग आहे, इलेक्शन सिस्टम आहे, त्याच्याशी रिलेटेड हे एडिटोरियल आहे. आता काही कारणास्तव मी तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत नसेल, पण एडिटोरियल समजून घेण्याच्या दृष्टीतून ते गरजेचं होतं म्हणून मी ते ऑफ करून टाकलंय. त्यामुळे आता असंच समजून घ्या कृपा करून. या एडिटोरियलमध्ये विशेष करून आपण इलेक्शन सिस्टम जे आपले आहे त्याच्याविषयी समजून घेणार आहोत. विशेष करून याच्यामध्ये इलेक्शन सिस्टम विषयी आणि चीफ इलेक्शन कमिशनरची जी नियुक्ती असते, अपॉइंटमेंट असते, त्याच्याविषयी याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय. मग आता हे जे एडिटोरियल आहे ते लाईन टू लाईन आपण बघण्याचा खरं तर या ठिकाणी प्रयत्न करूयात. अनेक वेळा चीफ इलेक्शन कमिशनरकडून पार्शिलिटी केली जाते, म्हणजे सत्तेतील जो पक्ष असतो त्याच्या फेवरमध्ये काय डिसिजन घेतलेले जातात. त्यामुळे त्याच्यासाठी इंडिपेंडन्स त्यांचं राखण्यासाठी चीफ इलेक्शन कमिशनरचं किंवा आपल्या इलेक्ट्रल सिस्टमचं इंडिपेंडन्स ठेवण्यासाठी, स्वातंत्र्य ठेवण्यासाठी आणि इम्पार्शलिटी त्याच्यामध्ये आणण्यासाठी, म्हणजे कुठंही पक्षपातपणा होऊ नये असं सिच्युएशन त्याच्यामध्ये आणण्यासाठी काही बदल करणं आपल्याला गरजेचं आहे, असं लेखकाने याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या अगोदर एक प्रकार काय घडला होता तर सिटीजन कमिशन ऑन इलेक्शन CEE बसवलं गेलं होतं, कमिशन बसवलं गेलं होतं जस्टिस मदन बी लोकूर यांच्या नेतृत्वाखाली. आणि त्यांनी इन्क्वायरी केली होती इंडियन इलेक्शन सिस्टममध्ये काय काय लूप होल आहेत. आणि त्याच्या संदर्भात काही निगेटिव्ह पॉईंट सुद्धा त्यांनी सांगितले होते, की अनेक वेळा सत्ताधारी पक्षाकडून इलेक्शन कमिशन जे आहे ते काम करताना आपल्याला पाहावयास मिळतं. अशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा त्या रिपोर्टमध्ये पाहावयास मिळालं होतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं चीफ इलेक्शन कमिशनची जी काही नेमणूक असते त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे, असं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा लेखकानं प्रयत्न केला. मग आता आपल्या जर इंडियन डेमोक्रेसीला आपण सुरक्षित ठेवायचं असेल, जर आपल्या इंडियन डेमोक्रेसीला आपण चांगलं व्हॅल्युएबल करायचं असेल, तर आपल्याला अशा प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, आता याच्यामध्ये निवडणूक आयोगच जर पार्शियल असेल तर मग आपली डेमोक्रेसी सुरक्षित कशी राहणार, आपली डेमोक्रेसी व्हॅल्युएबल कशी काय बनणार, आपली डेमोक्रेसी एक निखळ व्यवस्था कशी बनणार, हे खरं तर प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे तशा पद्धतीचं जर आपली डेमोक्रेसी बनवायची असेल, चांगल्या पद्धतीत डेमोक्रेसी बनवायची असेल तर इलेक्ट्रल सिस्टम आपली चांगल्या पद्धतीची असायला पाहिजे. म्हणजे कशा असायला पाहिजे तर पहिलं तर इंडिपेंडंट असायला पाहिजे, दुसरं म्हणजे पार्शियल असायला पाहिजे. हे खरं तर महत्त्वाचे 2 की पॉईंट त्यांनी सांगितले. हे 2 की पॉईंट जपण्यासाठी आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या क्वाझी ज्युडिशियल बॉडी असतील, कॉन्स्टिट्युशनल बॉडी असतील, स्टॅच्युटरी बॉडी असतील, त्यांच्यामध्ये पारदर्शकता आणि स्वतंत्रता आणणं खरं तर गरजेचं आहे. म्हणजेच अपॉइंटमेंटमध्ये काय तर बदल करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मग विशेष करून अपॉइंटमेंट म्हणजे काय तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो असतो, चीफ इलेक्शन कमिशन असतो, त्याची अपॉइंटमेंट आपल्याला बदलणं गरजेचं आहे. जे आता अपॉइंटमेंट आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या पदामध्ये एक इंडिपेंडन्स यावा, न्यूट्रॅलिटी यावी आणि ट्रान्सपरन्सी यावी, म्हणजे पारदर्शकता यावी, एक बॅलन्सपणा यावा त्याच्यामध्ये आणि स्वतंत्रता यावी याच्यासाठी. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 324(2) मध्ये आपल्याला
अशा प्रकारची तरतूद दिलेली आहे की इलेक्शन कमिशनरची नेमणूक कशा पद्धतीने होत असते. परंतु त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अधिकार प्रेसिडेंटलाच फक्त दिलेले आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये खरं तर बदल होणं गरजेचं आहे. जे आत्ता आपल्याला घटनेमध्ये तरतूद दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे, तरच आपण ट्रान्सपरन्सी, इंडिपेंडन्स त्याच्यामध्ये आणि न्यूट्रॅलिटी आणू शकतोय, असं लेखकाला याच्यामध्ये एकंदरीत सांगायचं आहे. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम पहिला काय सांगितलं की 2015 पासून सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन पेंडिंग आहे की जी काय सांगते तर इलेक्शन कमिशनर जो आहे तो आर्टिकल 14चं व्हायोलेशन करतोय, जे आर्टिकल 14 आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचं त्याचं व्हायोलेशन करतोय. अशा प्रकारच्या पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांच्या विषयी निगेटिव्ह कमेंट्स केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याचबरोबर अनेक कमिटींनी सुद्धा इथं सांगितलं आर्टिकल 14 आणि आर्टिकल 324(2) याचे व्हायोलेशन होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याचबरोबर अनेक कमिटी सुद्धा नेमल्या गेल्या होत्या. त्या कमिटींनी सुद्धा जी इलेक्शन प्रोसिजर आहे चीफ इलेक्शन कमिशनरचे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. त्याच्यामध्ये जस्टिस तारकुंडे कमिटी आहे 1975 ती, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की जे कमिशनरची नेमणूक करताय तुम्ही चीफ इलेक्शन कमिशनरची, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग असायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टरचा सहभाग असायला पाहिजे, लोकसभा अपोजिशन लीडरचा सहभाग असायला पाहिजे, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा सहभाग असायला पाहिजे, तरच आपण चांगल्या पद्धतीने न्यूट्रली पद्धतीनं चीफ इलेक्शन कमिशनरची नियुक्ती करू शकतो, असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. आणि त्यालाच पाठिंबा दिनेश गोस्वामी कमिटी होती 1990ची, त्यांनी दिला होता. तशा प्रकारचीच रिकमेंडेशन त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये केले होते. त्याचबरोबर लॉ कमिशन 2015चं जो होतं त्यांनी सुद्धा तशा प्रकारचे सेम रिकमेंडेशन त्यांच्या रिपोर्टमध्ये दिले होते. त्याचबरोबर सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन होतं, त्यांनी अशाच प्रकारचे रिकमेंडेशन केले होते. परंतु त्याच्यामध्ये आणखी काय ॲडिशन काय केलं होतं त्यांनी, तर त्याच्यामध्ये लॉ मिनिस्टरचा सहभाग असायला पाहिजे आणि डेप्युटी चेअरमन जो असतो राज्यसभेचा त्याचा सहभाग असायला पाहिजे त्या कॉलेजियममध्ये, असं त्याच्यामध्ये एक वेगळी ॲडिशनल तरतूद करण्यात आले होते. म्हणजे एकंदरीत चीफ इलेक्शन कमिशनरची जी नेमणूक असते ती नेमणूक करण्यासाठी एका कॉलेजियमची स्थापना करायला पाहिजे, असं कुठंतरी सांगणार हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर या कमिटींचा विचार जर केला आपण तर कमिटींनी काय काय रिकमेंडेशन केले हे आपण बघितलं, परंतु त्याची इम्प्लिमेंटेशन, त्याचं अंमलबजावणी आजपर्यंत पार्लमेंट केली गेली नाही किंवा तशा प्रकारची तरतूद, तशा प्रकारची घटनादुरुस्ती आजपर्यंत पार्लमेंटकडून करण्यात आली नाही. त्याचबरोबर काही केसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाची जजमेंट अशा प्रकारची आलेली आपल्याला पाहावयास मिळतात. मग त्यात केसेस ज्या आहेत त्या रोजर मॅथ्यू वर्सेस साऊथ इंडियन बँक लिमिटेडची एक केस आहे. त्याचबरोबर अनुप बर्नवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही एक केस आहे. याचे सुद्धा जजमेंट आपण याच्याबरोबर बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं असतं. म्हणजे एकंदरीत हे जे एडिटोरियल आहे ते विशेष करून इलेक्ट्रोल सिस्टम जे आपले आहे त्याला कशा पद्धतीने आपण ट्रान्सपरंट बनवू शकतोय, अकाउंटेबल बनवू शकतोय, इंडिपेंडन्स बनवू शकतोय, त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याचबरोबर आणखी काय महत्त्वाच्या पोस्ट दिल्या त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक कॉलेजियमची गरज आहे. त्याच्यामध्ये पोस्ट कोणत्या दिलेत तर चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरची पोस्ट आहे, द लोकपालची पोस्ट आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनरची पोस्ट आहे, डायरेक्टर ऑफ ए सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBIचा जो डायरेक्टर असतो त्याच्या अपॉइंटमेंटशी रिलेटेड सुद्धा एक कॉलेजियमची स्थापना करायला पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड सुद्धा कॉलेजियम असायला पाहिजे. तरच ह्या ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या स्टॅच्युटरी आहेत, क्वाजी ज्युडिशियल आहेत, त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल आहेत, त्याच्यामध्ये आपण ट्रान्सपरंट, अकाउंटेबिलिटी आणि एक इंडिपेंडन्स आणू शकतो, त्याच्यामध्ये स्वतंत्रता आणू शकतो, त्याच्यामध्ये पारदर्शकता आणू शकतोय, असं कुठंतरी या लेक्चरमध्ये लेखकानं सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत आपल्याला इलेक्टोरल कमिशन असेल किंवा इतर काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील, क्वाजी ज्युडिशियल बॉडीज असतील, स्टॅच्युटरी बॉडीज असतील, त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी विशेष असे कायदे बनवणं, घटनादुरुस्ती करणं गरजेचं आहे, असं लेखकानं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग याच्यामध्ये ज्याच्या काही कमिटींची नावं आलेली आहेत, ज्याच्या काही रिकमेंडेशन केलेले आहेत, जे काही केसेस सुप्रीम कोर्टचे आलेले आहेत आणि ज्या काही महत्त्वाच्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आलेले आहेत जसं की इलेक्शन कमिशन आले याच्यामध्ये आणि बाकी सुद्धा इथं आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला, त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं हेच खरं तर की पॉईंट या एडिटोरियलचे होऊ शकतात. पॉलिटीच्या दृष्टीतून हे एडिटोरियल खरं तर महत्त्वाचं होतं, त्यामुळे आपण लाईन टू लाईन हे डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आजच्या द हिंदूला एवढंच महत्त्वाचं जे काही न्यूज होत्या आणि जे काही एडिटोरियल होते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा.
जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ लेक्चरशी रिलेटेड जे काही अपडेट्स असतात इतर त्या वेळोवेळी समजत राहतील. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.